तुम्हाला कळतं का तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात? तर स्ट्रेसमध्ये सतत आपण ओव्हरथिंक करतो. खूप लवकर-लवकर राग येणे, चिड होणे, एकटे राहू वाटणे, सतत अस्वस्थ वाटत राहणे, झोप नीट न लागणे, भूक नीट न लागणे, लक्ष केंद्रित न करणे, हे काही दुष्परिणाम आहेत. तर यावरचे उपाय काय? डीप ब्रीथिंग, थोडा ब्रेक घेत-घेत काम करत राहणे, तुमच्या हॉबीजवर काम करून एक आनंद निर्माण करणे, कोणाशी तरी बोलून एक रिलीफ तयार करणे. आपलं स्ट्रेस दिसत नाही, पण खूप स्ट्राँगली फील होतं. तर यामागची सायकॉलॉजी काय? आणि त्याची कारणे काय आणि काय करू शकतो? हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये जाणून घेणार आहोत, जो की पार्ट 3 आहे. तर स्टे ट्यून लवकरच व्हिडिओ येईल. त्यात तुम्ही सायकॉलॉजिकल समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.